जसं तुम्ही आता शासकीय यंत्रणांचा एक त्रास बोललात, तर तसा काय त्रास तिकडच्या नागरिकांना येतो आणि तुम्हाला इकडे भारतात राहून त्यांना शिकवताना का त्यांच्याशी तुम्ही इथला त्रास सुरुवात करायची तर मराठी माणसापासून. मला मराठी माणसापासूनच त्रास आहे. हा जेव्हा माझा प्रोजेक्ट सुरू झाला, पहिले कॉमेंट्स मला जे यायचे किंवा मला मेसेज ते हे यायचे की कुठे चालले पाकिस्तानला शिकवायला, इथे महाराष्ट्रातच तुमची गरज आहे, इथे शिकवा, काय शिकवायचं ते. या लोकांना हे माहितीच नव्हतं बाकीच्या लोकांना. आजही तिथे गायकवाड आहेत, भोसले आहेत, करात आहेत, खांडेकर आहेत, सांडेकर आहेत, राजपूत आहेत, ही मराठी आहेत, हे या लोकांना माहितीच नाही. अर्धवट माहितीच्या आधारे मला मेसेज यायचे, फोन यायचे की अरे मग पण त्यांना ही कल्पनाच नव्हती. शासनातर्फे कुठलीही मदत नाही, सगळ्याच दृष्टीने मदत. म्हणजे स्टुडिओ माझा आहे, स्टाफ माझा आहे, माझी फॅमिली राबते आहे आणि कुठली 1 रुपया फी आजपर्यंत या 70 देशांसाठी मी काम करतो, 1 रुपया कोणाकडनं घेतलेला नाही. एक मॅडम आहे, त्या मला म्हटलं सर मी तुम्हाला स्टुडिओ करून देते, मी तुम्हाला कॅमेरा घेऊन देते, असलं कुठलं काम मी करत नाही, म्हणजे केलेलं नाही. पण मदत जाऊ द्या, अडचणी आल्या, शासनाचं काम एक चाकुरीबद्ध काम असतं. त्याच्या इकडे तिकडे कोणी जायला लागलं की यांचा लगेच त्रास होतो यांना, तर तोही त्रास मलाही देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण मग मी त्यांचं समाधान केलं. कसा त्रास काय झाला थोडं विस्तार मध्ये जर जाऊ शकता तर. यांना कळत काहीच नाही, यांना माहिती काहीच नसतं, यांचं सगळं पुस्तकी ज्ञान असतं. पण हे एक वेगळं काम करतोय माणूस आणि हे भाषेसाठी करतोय, हाही बऱ्याच लोकांना याची माहिती नाही. तर मग हा पाकिस्तानची काम करतो म्हणजे काहीतरी प्रचंड आता कारस्थानी कार्यक्रम आहे असं काहीतरी, त्याचाही थोडा बहुत त्रास झाला. पण मी ते सगळं मिटवण्यात यशस्वी ठरलो आणि अतिशय गुण्यागोविंदाने मराठी माणसाची समजूत काढण्याचा मी प्रयत्न केला.